नमस्कार मंडळी, मी कौशवाडी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहेत? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी, आज आपण जाणार तो म्हणजे नवीन शेवे गावामध्ये. आज असणार आहे होळी. त्या होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज नवीन शेवे गावामध्ये एक कार्यक्रम होणार आहेत, नाटक कार्यक्रम. तिथे फॅन्सी लुक वगैरे करणार आहेत आणि कशा प्रकारे नाटक केला जातो आणि हा जो कार्यक्रम असणार आहे तो वाडा ग्रुप, त्यांच्या गावातला वाडा ग्रुप म्हणून आहे, ते नाटक करणार आहेत. आजचा कसा सोहळा असणार आहे तो नक्कीच तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनल नवीन असाल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आलोय आता नवीन शेवे गावामध्ये. आपल्याला होळीच्या निमित्ताने एक कार्यक्रम, फॅन्सी कार्यक्रम बघायला भेटणार आहे. आपल्या समोर बघू शकता मस्त एक लुक केलेला आहे, फॅन्सी लुक. दादा नाव काय तुझं? माझं नाव प्रदीप म्हात्रे आहे. ॲक्च्युली हे नाटकाची मजा बघायसाठी लांब लांबून लोक येतात, पण तुम्हाला विचारायचं आहे, आम्हाला लोक कमी पडतात. पुढच्याला तुम्ही नाटकात काम कराल का? एक नंबर लुक केला, सेम पोरगी दिसतस, खतरनाक. आवडला? अजून पण पोरी आहेत. चला तुम्हाला दाखवते, या. चला चला या या चला. बघता यो लुक बघा. चला या साईडला पूर्ण घरामध्ये पूर्ण लुक केलेला आहे. फॅन्सी गरबा लुक आहे, सॉरी होली लुक आहे. बघू शकता इथे कोली लुक एक नंबर. दादूस थोडंच. चला हे बघा, प्रत्येकाचा लुक दाखवते. हा हा खतरनाक. हे बघा मावशीचा लुक केलेला आहे. हा हा बिल्ला. चला हे बघा, इथे पण एक खतरनाक ड्रेसिंग आहे, भारी. आपल्याला यांचा आज आपल्याला कॉमेडी शो बघायला भेटणार आहे ना. बघा सगळं वाडा ग्रुप ना, नवीन शेवे गावातला वाडा ग्रुप. आमचं नाटक बघा फुकट. चला हे बघा, छान क्यूट अशी पोरगी आपली. नाव काय जा? नाव काय? नाव सांग. ती पण नाटकात आहे. ती पण नाटकात आहे का? नाव सांग. नाव काय तुझं? नाव सांग. त्रिशा. गोड आहे बघ. पप्पी दे, पप्पी दे. ओके चला आता आणि पुन्हा एकदा कोरोनाची आठवण. मितेश पहाटे. चला आता शो सुरू करायचा ना आपल्याला. मजा आली पाहिजे एकदम. हे बघा, हा एक लुक आहे कोरोना टाइमचा. आमचा बघा नाटक तर दरवर्षी लागेल तुम्हाला नाटकाची चटक. एक नाही नंबर. वाडा ग्रुप, ती पण फुकट. चला या साईडला आपल्या समोर दादा आहे. दादा नाव काय तुझं? पारस पाटील. आपल्याला होळीच्या निमित्ताने 2 शब्द सांगा आणि तुम्ही जो लुक केला त्या लुकचं पण नाव सांगा. लूक मी बनलेलो आहे शाळेची मास्तरनी. कळला का? पण असा आमच्या गावात जवळजवळ 10 वर्ष झाली असा होळीच्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम होत नाटक असतो. करतो. म्हणजे वारंवार दरवर्षी. खाली मागच्या वर्षी थोडासा मिसिंग झाला काही कारणास्तव, पण या वर्षी एकदम मस्त आहे. लय भारी. जय हरी. बघा बस, येईल मजा. देव लगा सजा. बस हॅपी होली. हॅपी होली. आवलू बावलू तुला काय बोलू, येतवर हाय तरी काम चालू. आला आला शिमग्याचा महिना, न झाली शेवकरांची दैना. बघताय आपण आलो आता नवीन शेवे गावामध्ये. इथेच मंच स्टेज दिसतंय आणि इथेच आपल्याला वाडा ग्रुपचा फॅन्सी होली नाटक होणार आहे. बघा आणि सर्व पब्लिक जमलेले आहे. साईडला होली असणार आहे. समोरच बघताय हवला आहे आपली आणि थोड्याला आता मस्त की चालू होणार आहे. तुम्ही बघा कशी धमाल मजा असते नवीन शेवे गावामध्ये. नक्कीच तुम्हाला बघा. बाकीच्या सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि जास्त मला काय बोलायला. सर हे बघा, काहीतरी पत्र आलंय. शाळेच्या गेटवर लावलं होतं. मला वाटलंच होता, एक ना एक दिवस हे होईलच. जा मग आपल्या शाळेतील जुन्या पोरांना बोलवून घे. त्या बाबू म्हात्रेला पहिला बोलवून घे. हो सर, आताच गावात जातो आणि बोलून येतो. Agricoli hip hop, yeah, my bully hip hop. Agricoli hip hop, yeah, my
बोली हिप हॉप आगरी बोली हिप हॉप माय बोली हिप हॉप आमच्या आजोसचे कमरचा सुरका हिप हॉप आणि बोलताव जीला सारी नऊ आणि म्हणजे आमच्या आधीचा मुगरा हिप हॉप आणि काय बोलतं आगरी कोली कोण त्याचं गलन पक्के चैनीन हातान पक्क करेल सगळं दोन दोन आयफोन दिलदार हाव आहे असा हाय कोण फरक हाय भाऊ तुझ्या माझे बाय कोण वी आर किंग्स ऑफ मुंबई आम्ही मुंबईचं राजा हाव मुंबईचं राजा आगरी कोली राजा मुंबईचं आगरी कोली भानगडी जमताना माटा डायरेक्ट मारता गोली भानगडी जमताना माटा डायरेक्ट मारता गोली आणि छान अचानक बोलवलाव. अरे हे बघ काय कोणीतरी खुटा घातला. काय कया आहे खुटा? मना नाही दिसे खुटा. आत गेलाय का काय? आराकला नाही ना? अरे तसा नाही. हे बघ काय लेटर आलंय. काय कसला लेटर? तुम्ही HIV पॉझिटिव्ह आहो का काय? वा 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 वा. काय सर तुमची मुलं आता सगळ्या बाया चेक करायला लागतील. अरे बाबा तुझं काय चाललंय? इथं मला घाम उठलाय. आता पगार पण बंद होईल आणि शाळेचे फुकटचे चाऊल पण बंद होतील. अरे पोरा तुला माहिती आहे का आपली शाळा बंद होते. ही शाळा बंद पडून इथं नवीन शाळा बांधणार आहेत. VIP जशी JNPT कॉन्ट्रॅक्ट वर दिली तशी ही शाळा पण कॉन्ट्रॅक्ट वर देतील आणि पाहिजे तसा पैसा लुटतील. घाबरू नका सर तुम्ही. मी असा काही होऊन देणार नाही. मी आपली जुनी पोरा जमा करीन आणि मोर्चा करीन. तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. मी हाय ना. मी ही शाळा बंद होऊन देणार नाही. मी आलोच लगेच सगळ्यांना घेऊन आलोच. माझी बाजूवाली झाली धंद्यावाली माझी बाजूवाली झाली धंद्यावाली दोन्ही हातानी पाठवते दोन्ही हातानी पाठवते आतमध्ये लाल लाल दाखवते आतमध्ये लाल लाल दाखवते ही खट्याळ नारळ हुशार फार साऱ्या जगाला वाटवते दोन्ही हातानी पाठवते आतमध्ये लाल लाल दाखवते आतमध्ये लाल लाल दाखवते लाल 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 कापलाय तवा लाल 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 कापलाय तवा सांग पोरी चपाती भाजू कवा हे लाल 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 कापलाय तवा सांग पोरी चपाती भाजू कवा काय र भगवान तृणगिरी राहतस? हो र सेक्टर 51ला. तुला आठवतंय आता जो सर्कल आहे तया नर्मदा रजत ब्रिज होता तया आपण सगळं लाईनशी आगाला बसायचो. हो आठवतंय. काय मज्जा होती ना. आता तर साला एक आगाला लागतंय. तो पण इंग्लिश संडासान कोंडल्यासारखा होतंय रे. आणि त्याचीच पुढं तो बघ आपण कोणला तरी घेऊन गेलेलो. सगळ्यांना सांगायचा मीच यांचा शेठ. यांच्या जवळ काय आहे? या सगळ्या गाड्या माझ्या साथ. काय र तुला शरम नाही वाटत माझ्या हात ठेवायला? आवरा जारा तू न माझ्या खांद्यावर हात ठेवतस. काय र मितेश खाकी कपडा पोलीस झालास का काय?
नाही नाही, मी रिक्षावाला उर्वत नेतय लोकांना. मग तू काय करतस आता? मी सिस्टर आहे कालेबाईचे. हातगाल कारवडे म्हणजे डिलेवऱ्या करतय न. काय ग तू काय करतस? मी तवा तापवतय म्हणजे भाकऱ्यांचा बिझनेस आहे ना माझा. अरे बाबांनो, मॅटर झालाय. आपले सरांनी आपल्याला बोलवलाय. चला लवकर सगळे चला. सर थांबलेत शाळेजवळ. या या पोरांनो या, तुम्ही आलेत. तुम्हाला पाहून मला खूप बरं वाटला. सर मी ऐकलाय तुमचे खुट्टा टाकलाय. आता तुम्ही पण आमच्यासारखं खुट्ट घ्यावाला लागला. अरे ये रे, तुम्ही घेता होते मोठे मोठे 4 पटाव्याचे बाजारांशी. त्या जाऊ दे, पहिले सांगा सर आम्हाला कशाला बोलवलंय, काय झालंय? अरे आपली शाळा आता बंद होते नाही, इथं कॉन्ट्रॅक्टवाली शाळा येणार आहे. अरे वा, बरा आहे मग VIP शाळा. पोरं VIP दिसतील, इंग्लिश शिकतील. अरे आता यांना कसं सांगायचा? शाळा बंद झाली तर माझा पगार पण बंद होईल आणि फुकटचं चावल पण बंद होतील. पण काय पण बोल, आपल्या टायमाला जाम मजा होती. शाळेचे माग बारका खड्डा होता, त्यानं मी दर रविवारी पावाला जावाचो. आणि त्या कोणतरी एक माणूस यावाचा, किंकालाला भोका पाडून जावाचा. काय माहिती तो काय वाखाचा तर त्याच्याशी. बहुतेक शाळेवर आतंकवादी हमला होऊ नये म्हणून वखत असेल तो. किंकालाच्या माग कोण शत्रू हाय का बघायला भोका पारली वाटतं. अरे पोरांनो, तुम्हाला समजते का या शाळेसोबत आपल्या किती आठवणी आहेत? आपण सर्वांनी काय काय मजा केली आठवतंय का? आठवा ते शाळेचे दिवस. चला चला आपापल्या याच्यावर बसा. कोणी दुसऱ्याच्या याच्यावर बसायचा नाही. काय काय सर, कणावर बसा म्हणजे जागेवर बसा आपापल्या. चला सर्वांनी एक एक करून आपले नाव सांगा आणि आपली आवड पण सांगा. सर माझं नाव नितेश.
मला आणि आमच्या दादासांना गोट्या आणि पगुमारे खेळायला आवडतंय आणि मला मांडवा नाचायला आवडतंय. सर माझं नाव पुष्पा. मला ना जॉनी सिन्स आवडतं. नाही जॉन सिन्हा न कोटेकर सर करतान वाघबाई न खाना खुना. कोण कोण बोलला रे? काय रे मितेश, काय ही तुझी मस्ती? काय चाललंय तुझं? काय सर, दरवेळी माझ्यावरच नाव घेताव. चाललो मी खड्ड्यावर जीव देवाला. हे पोरी, तुझं नाव काय? माझे नाव शिशा प्रदीप पटडी. एकटे नाव बोलून दाखव. काय रे, तुझं नाव काय? सर माझं नाव बाबू म्हात्रे. मनानं मावरा धराला जाम आवडतंय. वावऱ्या टाकाला, पगोल्या टाकाला न चाफाला तर लय आवडतंय. काय रे, काय थांबतस? काय नाही मना वाटला चिंबोरी आहे का काय बिलान. चला आता आपण मराठी शिकूया. मांजर आणि तिच्या नवऱ्याला काय म्हणतात? भोका. हा सर, मी पण जाम भोका बघलीन. शालेचे मागचे किंताला कुणीतरी भोका मारून ठेवलीन. काय बघतान त्यांची काय माहित. हो, कालच मी एका माणसाला त्या सलई घेऊन जाताना बघला. आता मला या प्रश्नाचा अर्थ सांगा. हा ग्लास किती सुंदर. तर हा कोणतरी हागलाय. ए कपडे गाडवा. चला आता माझ्या मागे सगळ्यांनी बोला. राकेश कमल बघ, राकेश पदक बघ, राकेश फुलवर बघ. पोरांनो, मॅडमची मस्ती करायची नाही. मॅडम सस्ती नाही, जाम महाग आहे. शाळेच्या पाठी बोलवला का 500 घेते. काय हो सर, तुम्ही पण ना किती मस्ती करता. चला मुलांनो, भूगोलाची पुस्तके काढा. काय रे, तुम्हाला माकल्या बघायच्या आहेत का रे? माकल्या हा बघू आम्हाला पण दाखवा माकल्या. थांबा. मॅडम तुमचा रुमाल पडलाय. त्या बघा, त्या माकल्या. अरे त्या माकल्या नाही, त्या दाबोल्या. काय रे, काय बघताव? काय नाही मॅडम, भू किती गोल आहे ते बघताव. त्याला पुस्तक उघडा आणि सांगा बघू, चंद्राला किती भोका असतात? मॅडम, चंद्राला तर 2 भोका आहेत. दोन्ही पण लपून ठेवलं. बाहेर काढली का मांजरीना गाबन करतात. अरे भोका नाही, चंद्रावर खड्डे किती आहेत? चंद्राला माहिती नाही, पण ओमपुरीचे गालाव किती खड्डे आहात ते मी तुम्हाला सांगू शकतोय. हॅलो नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. हॅलो नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. तू वल्लन हो नाच, पाय वालन हो नाच, चिराग हसन हो नाच, कंबर खोसन हो नाच 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 पोरी. हॅलो नाच 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 नाच. मला आवडस तुझे हिरो, बाकी तुझे समोर आख झिरो. ना नवीन तुझच मी हिरो. मग हॅलो नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. तुम्हाला माहिती आहेत का, आमच्या घरातले वर बघतात मला. म्हणजे तुमच्या घरातले वरच बघतात, मी एकटाच खाली बघतो वाटतं. तसा नाही, म्हणजे माझ्या घरातले माझ्या लग्नाचा विचार करतात. मग तुमचा काय विचार आहे माझ्याबद्दल?
माझा असा विचार आहे, तुमचं लगीन झालं व मना उकरा करायला बोलवशील का नाही? झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट लोभी लाईन आडवी लाईन हिरवी लाईन उकली लाईन फुलं काढ चिमणी काढ अगदी चुकलं पुसून काढ सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा, सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट मास्तर यांना खोलाला सांगलाय, खोला यांना. अरे हो, शांत बसा, कवरा आपोपलो तुम्ही. त्यांना नाही, वया खोलाला सांगत होतो. वा 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 वा, ती होती सारीन आणि मी होतो गारीन, ती होती सारीन आणि मी होतो गारीन, प्रेम झाला वारीन, आम्ही भेटलो खारीन. याच्यान काय शिकायला भेटला पोरानो तुम्हाला? मास्तर घुसला खारीन. मास्टर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कधी पण तुम्ही पोरी बायका याबद्दलच का बोलत असता? अरे भिक्खा, जिथे वृक्ष तिथे छाया, जिथं बुवा तिथं माया, हीच तर आहे रामदेवची माया. त्याला तर आता व्याकरण शिकू. चल र, तू उठ बघू. मी एका पायावर उभा होतो, हा कोणता काळ आहे? यो तर सिंपल हाय. यो सकाळी आंघोळ झाल्यावर चड्डी घालायचा काल आहे. तुम्ही लय अश्लील पोरा हावर. ओ सर, तुम्ही अश्लील करताव ते चालतंय न, आम्ही बोललो का बरा दिसतंय तुम्हाला? अरे पोरानो, ज्याचे कपाळी अष्टगंध त्यालाच तर जास्ती बायांचा छंद. जा रे, फळ्यावर सुविचार लिहिजा जरा. काय रे गण्या, तुम्ही तुझ्या भोकावर अजून उपाय नाही केलास? सर, कणाच्या भोकाबद्दल बोलताव? अरे, तुझ्या चड्डीला पडलेल्या भोकाबद्दल बोलतो मी. सर, बघा ना, गाण्याने त्याचा पोपट माझ्या हातान दिला. काय रे, ही काय जागा आहे का पोपट काढायची? सर, पोपट म्हणजे माझी पाण्याची बाटली. ती पोपटाच्या आकाराची आहे ना. पोरांनो, नोटीस घेऊन आलो आहे. आपल्या 5वीतील विद्यार्थी सादर करत आहेत स्वर्गात आकाश गंगा. फॉलो द लीडर. अतिशय सुंदर असा चुनगम चिल्ला नहीं जाता है बस्ती का हस्ती मालिक है किधर से आता पीछा बेबी तुम लोगों अच्छे सिगारे लाए बनाने दो बेटी इंग्लैंड का बाल मेरे सामने बन रहा ब्रेजी है बस्ती का हस्ती ब्रो आ गए ले भाई लोग अभी गलती लो मैंने मम्मी भी बचा एक बच्ची को इधर फायर हो गई देख गलती ब्रो बसतो ना गांडीवर का निघल सगळी मस्ती.
कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्याच्या गाणे भाच्या मनाला बरे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागणे कळत कुणाची कधी वाढले विसरून सारे आवेडा बरा सारे अरे अंगणी पुन्हा काकळाशी हरवली पाखरे हरवली पाखरे काय रे मुलांनो, कुठे हरवलात? लहानपणीच्या आठवणीत ना? बघितलं ना किती मजा केलीत तुम्ही या शाळेत? काय काय पराक्रम केलात? होता ना फार आनंद या मराठी शाळेत? मग आता तुम्हालाच या शाळेला वाचवावं लागेल. काहीतरी उपाय करून ही शाळा वाचवा, ही शाळा वाचवा. सर यावर उपाय हाय. चड्डी काढे बाबा. काय? चड्डी काढे बाबा? हो सर, चड्डी काढे बाबा. मला मितेशनी एकदा रिक्षान बाबाच्याकडे नेला होता. त्याने चड्डी काढली आणि काय? आणि सगळ्या समस्या दूर केल्या. ते बाबा एक हात लावून चड्डी काढतात आणि चड्डी सोबत सगळ्या समस्या दूर होतात. A few moments later. मग शाळेसाठी चड्डी काराची कोणची? माझे चड्डीला तर होल पडलाय. मी नाही काढून देणार. मला पण नाही जमणार. माझा तर 3रा दिवस आहे उपवासाचा. मी तर चड्डी घालतच नाही. माझा तर लंगोट आहे, म्हणजे माझा काही प्रश्नच येत नाही. चला मग सर, तुमचीच चड्डी करू. चला मग, पण चड्डीचा अवतार बघून कोणी हसू नका माझ्यावर. चला चला मग. बम भोला माझे कल्याण सोला. तुमची काय समस्या आहे ती बोला. जय बम भोला. मी बाबा चड्डी काढे. बाबा चड्डी काढे म्हणजेच माझे नाव चंदन दिगंबर काढे म्हणजेच चड्डी काढे. ज्याचे खिशात नोटांच्या गड्ड्या त्यांच्याच काढतो ओढून मी चड्ड्या. काय बोलतोस बंड्या? माझी मदत करा. माझ्या नवऱ्याचा तोच नाही मिळत बाबा. माझ्या नवऱ्याचा तोच नाही मिळत बाबा.
किती दिवस झालं काही घातला नाही. तो ताट होतय का नाही ते पण मला माहिती नाही. बाबा माझ्या नवऱ्याचा तोच मिळत नाही. आई लवली ही काय बोलते? हिचा तर भलताच प्रॉब्लेम दिसतोय. बाबा ती जरा तोतरी आहे. आमच्या लग्नाला आणलेला माझा कोट मिळत नाही. किती दिवस झाला मी त्याला घातलाच नाही. आता तो टाईट होतोय का लूज होतोय मला माहितच नाही. हे तिला बोलून सांगायचं आहे. असं आहे का? ये बाई इकडे ये, जरा जवळ ये. आता तुझी चड्डी काढून बघतो तर कुठे आहे तो. बाबा चड्डी काढून तुला काय तोच शोधायचा आहे. अगं वेडे, हा माझा उपाय शोधण्याचा तरीका आहे. म्हणून तर माझे नाव चड्डी काढे आहे. इथे तुझी चड्डी काढली की लगेच तुझ्या नवऱ्याचा तोट सापडेल. हे बघ बालिके, चड्डीवरून मला असे समजते की तुझ्या नवऱ्याचा कोट बाजूवाल्या भाभीजवळ आहे. म्हणजे तो कोट तुने बाजूच्या भाभीच्या नवऱ्याला त्यांच्या अॅनिव्हर्सरीसाठी घालायला दिला होतास. तो तिथेच आहे. जा आणि घे तो आणि घाल. बाबा 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 माझं मोराचं ऑपरेशन फेल गेला. अरे मग पोपटाचं ऑपरेशन कर. तसा नाही, माझं मुलवाताचं ऑपरेशन फेल गेला. तेव्हाच तुझी चड्डी लाल आहे. बाबा यावर काय उपाय असेल तर सांगा. यावर एकच उपाय. रोज सकाळी बाबडीची काट भरलेली फांदी तुझ्या दोन्ही पृष्ठभागाच्या मध्ये घास घासत जा. मग तुझ्या मोराचा साप पिसारा उपटून जाईल. त्यामुळे तुला मोराचा त्रास होणार नाही. आणि हो, ही चड्डी धुवायला विसरू नकोस. अरे बाबा तुम्हीच का? हो मीच तो चड्डी काढी बाबा. बोला काय समस्या आहे तुमची? बम भोला बम भोला बम भोला माझे गल्यान झोला. तुमची काय समस्या आहे ती बोला. जय बम भोला. बाबा ते देवलाजवळच्या सचिननी माझ्या बायकोला जिबीनी नाही जिम मध्ये येऊन पटवली. ते तुला कोणी सांगितले? मला तर त्याने सांगितलं. आता मी काय करू? यासाठी पहिले तुला त्याची चड्डी घेऊन यायला लागेल. आता त्याची चड्डी मी कशी आणू? सकाळी त्याचे कपडे सुकत टाकतील तेव्हा लगेच त्याची चड्डी पळवून घेऊन ये. तेव्हा मी त्यावर उपाय करीन. ठीक आहे बाबा, उद्याच त्याची चड्डी घेऊन येतो. बाबा आम्ही शेव्याचे आलोत. नवीन शेव्यातून का? तिकडचे बरेच लोक माझ्याकडे येतात. तुम्ही भगवानला ओळखता? तो नेहमीच येतो. त्यांनी तुम्हाला पाठवले का? बोला तुमची काय समस्या आहे आणि कोणाची चड्डी काढू? माझ्या चड्डीला तर होल पडलाय, मी नाही काढून देणार. हा मला पण नाही जमणार. माझा तर 3रा दिवस आहे बाबा उपासाचा. ये सरांचीच कारा आता चड्डी. बम भोला बम भोला बम भोला माझे गल्यान झोला. तुमची काय समस्या आहे ती बोला. जय बम भोला. बाबा मी ज्या शाळेत शिकवतो ती शाळा आता बंद होणार. आता याच्यावर काहीतरी उपाय करा. ये इकडे ये, जरा जवळ ये. तुझी चड्डी काढून बघू दे. अरे रे 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 रे, चड्डीची अवस्था तर फारच वाईट आहे.
किती वर्ष झाली ही चड्डी घालतोस? लग्नात सासऱ्यांनी आहेर म्हणून दिलेली तीच ही चड्डी 8 वर्ष झाली वापरतोय. बायको म्हणाली बाबांची शेवटची आठवण आहे, टाकू नका. ठीक आहे, ठीक आहे. मग आपण याच्यावरच भागू. यावर एकच उपाय. शाळेच्या चारी बाजूला मी मंतरलेल्या चड्ड्या बांधा. पूर्वेला जॉकीची, पश्चिमेला रॉकीची, दक्षिणेला रुपाची आणि उत्तरेला माझी. अशा चारी बाजूला मी मंतरलेल्या चड्ड्या बांधा. म्हणजे पोरांचे बापांचं लक्ष त्याच्यावर पडेल आणि ती आकर्षित होती आणि त्याने काढलेली पोरं आपल्या शाळेत पाठवतील. या बाबाने दिलेल्या मंतरलेल्या चड्ड्या शाळेच्या भोवताली लावू आणि बघू काय होतंय का. अहो सर, काही अंधश्रद्धा करताय? अशा लोकांच्या चड्ड्या शाळेला बांधून कधी शाळा वाचली का? शाळा वाचवण्यासाठी पहिले तर आपल्या मुलांना मराठी शाळेत टाकलं पाहिजे. शिक्षणाच्या नावावर जे इंग्रजी शाळांकडून धंदा करतात त्यांच्या शाळेत आपली पोरं पाठवणं पहिले बंद केली पाहिजे. इंग्रजी शाळांना पाहिजे असं डोनेशन फी देणं बंद करा आणि आपली शाळा टिकवा, जेणेकरून मराठी शाळेंवर बंदचे आदेश येणे बंद होईल. तर तुम्हीच आपल्या माय मराठीला वाचू शकता. उठा, मराठी असल्याचा अभिमान ठेवा आणि मराठी बोलायला कुठे लाजू नका. तरच आपली मराठी भाषा टिकू शकेल. एवढंच सांगतो आणि मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि चला आता आपण आपल्या सर आणि मॅडमच्या लग्नाला जाऊ. चला, तुम्ही बघितलात वाड्या ग्रुपचा फॅन्सी आणि नाटक एक नंबर होता, आउटस्टँडिंग. अशी कॉमेडी जर बघायला गेलात, एक पाऊल उचलताना लाजेल माणूस. खरं सांगायला बघायला गेलात तर तुम्ही खतरनाक भारी असा परफॉर्म केलात, नाटक केलात. मला तर खूप आवडला. मेन या दादाचा जो रोल होता तो आउटस्टँडिंग एक नंबर. माणूस समोरचा लाजून पळून जाईल एवढा भारी होता तुझा रोल. तुम्हाला विचारला होता नाटकात काम करणार का, बघितल्यावर काय वाटतंय, कराल का नाटकात काम? नाही, बिलकुल नाही. पण खतरनाक, प्रत्येक जण प्रत्येकाचे पोज एकदम ऍक्टिंग मध्ये बादशाह होता. खतरनाक. चला, खूप खूप तुम्हाला शुभेच्छा.